भरत काय कंडिशन रे? खूप वाईट आहे. काय मॅडम जाम भडकलेत. सकाळपासून सगळ्यांवर राग काढतात. मामासाहेबांनी शिक्षा पण करणार होत्या आणि टायमिंगला मामासाहेबांना चक्कर आली. काय सिरियस? काय माहिती. मामी साहेब आहेत ना खोलीत कुणाला घेणं झालेत. म्हणजे ताई मॅडम सकाळी खवळल्या त्या अजून तशाच आहेत त्या. आता तरी मी मम्माला फोन करून सांगितलं होतं की आम्ही येणार नाही होत, तरी का चिडली ती? साहेब मी घरी जातो. आपलं दिवसा उजेडी घरी गेलेलं चांगलं असतं. मी जातो. राहत आहे दिवसा उजेडी काय म्हणते. कामात गेलं बबन. पायलट मला आता भ्या वाटायला लागले. सुमे तू काही काळजी करू नकोस, मी समजावतो मम्माला. चल. हे काय समर? सॉरी मम्मा, अगं काल ऍक्च्युली आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही तिथेच थांबलो. आणि हे काय? हा कसला अवतार? मम्मा अगं त्याचं काय झालं माहितीये का? बायकोसाठी धारण केलायस का हा अवतार? तिला शोभतोय, तुला नाही. मम्मा अगं तसं नाही, ऍक्च्युली आम्हाला तिथे राहावं लागलं ना, आणि आमचे कपडे खराब होते म्हणून हे घातले आम्ही. छान चालू आहे संसार तुझा सुमन. वा, आपली जबाबदारी अगदी पूर्णपणे निभावती असतो. घरची करती स्त्री आहेस ना ग. असं घर वाऱ्यावर सोडून जाणं शोभतं तुला? आव ते काय झालं माहितीये का? फ्रेश हो जा समर, तुझ्याकडे बघवत नाहीये या अवतारात. हो. थांब सुमन, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. का आलीस परत? राहायचं ना तिथंच. अगं वय सुमे, राहायचं नाहीस बाय तिथं. समर बी राहिला असता की तुझ्या संगत. समर का राहील तिकडे? का नाही? अगं जिथं नवरा तिथं बायको, आणि जिथं बायको तिथं नवरा. परंपराच हाय तशी आपली. हा, आणि तसं बी सुमीला काही कौतिक नाही अशा ठिकाणी राहायची. पर आपल्या समर अगं जाम हाऊस आहे अशा ठिकाणी जाऊन राहायची आणि जायची बी. सुमे तुझं चुकलंच बघ. समरसाठी का होईना त्याला घेऊन तिथंच तू राहायला पाहिजे होतीस. आणि खानावळ सुद्धा काढायची तिकडेच. नाही म्हणजे 4 मेंबर्स मिळाले असते, 4 पैसे गाठीला पडले असते. अगं वय, पडत्या फळाची आज्ञामान आणि एक खानावळ काढच बघतो. हा, त्या खानावर एक मोठा असा बोर्ड लाव, मंत्री पाटलांची खानावळ. मंत्री पाटलांचा काय संबंध खानावळीशी? का संबंध नाही? अगं मंत्री पाटलांची सून आहे ना आपली सुमी. हो, आणि हे असे फाटके कपडे शोभतात तुला. मोऱ्यांच्या घरी असेच असतात का कपडे? अनुराधा अगं इसरलीस होय. हा, मंत्री पाटलांचा खानदानी पेहराव ह्योच आहे. आता तुला तो झेपला नाही सोड. आणि वय झेपणार बी नाही. त्यासाठी सुमी सारखी बळकट बाई पाहिजे. काय सुमे? समरला का नेलं? मी नाही, ह्यांनीच मला नेलं. हो, मग तिथं राहायची काय गरज होती? घरदार आहे माहित नव्हतं? मी नाही, हेच राहा म्हणले. अगं अनुराधा, आता समर जेवायला येणार आहे नव, तेव्हा तूच विचार की का बाबा राहिलास म्हणून. ठीक आहे, समर राहिला, पण त्याला परत आणायची जबाबदारी तुझी नव्हती?
का समोरच्या राजकारणाचे 12च वाजवायचे ठरवलेस? मी काय केलं सासूबाई? काय केलंस? माझ्या मुलाने, तुझ्या नवऱ्याने मी सांगेन ते राजकारण करायचा शब्द दिलाय मला, माहितीये ना? मग तू मध्ये येऊ नकोस. त्याला त्याचं राजकारण करू दे. आणि असं लपून छपून बाहेर जाणं बंद करा. घरच्या माणसांना सांगायची काही पद्धत बिद्धत आहे की नाही तुमच्यात? हा असला बेजबाबदारपणा चालणार नाहीये मला. आणि उद्या समोर जरी जायचं म्हटला तरी त्याला अडवायची जबाबदारी तुझी, लक्षात ठेव. आणि जे काय करायचं ते घरच्या मोठ्यानं विचारून करायची सवय लावून घे स्वतःला. सासूबाई, हे 1 नंबर राजकारण करणार आणि मी 1 नंबर खानावळ, हे असं आमचं ठरलंय. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या सुनेचा आणि तुमच्या पोराचा. चला जाऊ का मी? सुमे, काय झालं ग? काय नाही. अगं, मम्मानं तुला खाली का थांबून घेतलं होतं मग? अरे काय नाही. हा ते वस्तीवर तुझी आबाळ झाली नाही ना हे विचारत होत्या. थँक गॉड. मला वाटलं मम्मा आता चिडतीये की काय. अरे चिडतील कशाला? आपण हे असे कपडे घालून घरी आलोय ना, म्हणून. हा, ते आपल्याला घाई झाली होती म्हणून आलो होतो आपण. पायलट, आपलं चुकलं बर का. आपण सांगून जाय पाहिजे होतं सासूबाईसनी. हो, पण मग आपल्याला आपला म्हणूनचा दिवस मिळालाच नसता. समजा मम्मा नकोच म्हणली असती तर. हा, पण हितनं पुढं खोटं अजिबात बोलायचं नाही बघ. जे काय असेल ते खरं खरं सांगून जायचं. अरे यार, आपण जर सगळं खरं खरं सांगत बसलो तर चोरूंच्या प्रेमाची मज्जा कशी मिळणार? मिळेल. कशी? मिळते र. चल आता कापड बदलूया पहिला. तू आधी कशी ते सांग. आपोआप. आपोआप? आपोआप कशी? पायलट, मला कापड बदलू दे, तू बाहेर जा. पायलट, बाहेर जा, मला कापड बदलायचे. बदल की मग. मी कुठं अडवलं तुला? पायलट, अगो नाही, तू आगोपणा करू नकोस. चल जा बाहेर. आधी मला सांग आपोआप कशी ते. त्याशिवाय मी बाहेर जाणार नाही. सुमे, सुमे 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 सुमे, सांग ना, चोरूंच्या प्रेमाची मज्जा कशी मिळणार? आपोआप. अगं आपोआप कसं, हेच तर विचारतोय मी. सांग ना. आपोआप. सुमे. आता सांग. सतत जर खरं बोलत बसलो तर चोरूंच्या प्रेमाची मजा कशी येणार? सांगू? आपोआप. आपोआप? तिथेच अडकली का तुझी कॅसेट अजून? सासूबाई, आता तुम्ही सांगा कसं. सुमे. मीच आहे, उठा. तू ते सोय, मला वाटलं ताई आली का काय. मला माहितीये काय? समरण तुम्ही परत आल्यात. काय? अहो, जीव भांड्यात पडलं माझा. आता सुटकेचा निश्वास सोडायला काय हरकत नाही. शालू, सुटकेचा निश्वास का सुटत नाही? त्यासाठी आधी श्वास घ्यावा लागतो, तो घ्या की. सुटलो बाबा एकदाचा. नाही अजून. तुम्हाला माहितीये समरण सुमी कसं आल्यात? कसं? आता सुमीच एक ठीक आहे, ती तशीच आहे, पण आपल्या समरण कसले बेकार कापड घातल्यात.
मला वाटतं ते ऊसतोड कामगारांचीच कापड असणार आहेत ती. अहो, मंत्री पाटलांचं पोरग का ऊसतोड कामगार आहे, मला तर काही कळतच नव्हतं. शालू आणि अशा कपड्यांमध्ये समोर ताई पुढे आला. अहो, तेच तर ना, मला वाटलं होतं ताई मॅडम चांगली चंपी करताल दोघांची. पण ताई मॅडम काही बोलल्याच नाहीत. अहो, जिभेवर साखर असल्यासारखं गोड गोड बोलत होत्या. शालू, ताईच्या मनात खळबळ असली ना की ती असं गोड गोड बोलते. अगं गोड बोलून ठासायची पद्धत आहे तिची. आता काय करू मी, काय करू? शालू सुटके जल्दी सोड. तुमच्यासारखा घाबरट आणि नेभळट माणूस मी जन्मात बघितला नाही. बापले, मग तिथं तोय होती का नीट? हो लक्ष्मण दादा, सोयीचं काय त्यात? जमीन म्हणजे हातरून आणि आबाळ म्हणजे पांघरून. म्हणजे नव्हती सोय, मग झोप लागली का? तुमचा साहेब कुठं झोपू देतोय तेव्हा? पाणी पाणी पाहिजे होतं. हा. काय झालं तुम्ही मॅडम? काय नाही ते गाणं गाणं म्हणाय शिकत होते जरा. हो का? ठीक आहे ठीक आहे, मी क्लासची चौकशी करतो. हं? समज यापुढे जर कोणाला काही मदत वगैरे करायची असेल ना, आधी मला सांगत जा. मीडिया अरेंज करावी लागते. जर बातमीच आली नाही तर तुझं राजकारण कळणार कसं लोकांना? लक्षात ठेव. समर, अरे राजकारण म्हटलं की प्रसिद्धी हवीच. ते म्हणतात ना, आपली टिमकी आपणच वाजवली पाहिजे. म्हणजे मनाला पटलं नाही तर ते करावं लागतं. सुमे, पाय काय हलवायला लागलीस? नीट गुमान जेव की. हा मी मी कुठं? गप. जस पैंजणाचा आवाज येतोय. जेव की नीट. तुम्हाला काय पाहिजे काय? लक्ष्मण दादा, ह्यासनी भात वाढा, आमटी बी वाढा. नको नको नको, मला काही नकोय. नरसू, तुला जेवणासाठी किती वेळा आमंत्रण द्यायचं ते एकदा सांगून ठेव. नाही ताई, हा ते राजकारणाचा अभ्यास करत होतो त्यामुळे थोडा उशीर झाला. राजकारण समरला करायचंय, तुला नाही. जाहिरात दिलीस? हो हो दिली. मग दाखवणार कोण? सकाळपासून गायब आहेस तू. ताई ताई ते अभ्यास करत होतो ना राजकारणाचा. हो पण आता समोरच राजकारण करणार आहे म्हणल्यावर मला काही गरजच नाही ना अभ्यासाची, म्हणून आलो. मग समर, तुझ्या मदतीसाठी मी एक माणूस नेमते. हो हो. काय झालं? काय नाही, सुमी गाणं शिकायचं म्हणतेय. मी तिला विचारलं क्लासची चौकशी करू का, तू नको म्हणते. समर, हे काय चाललंय तुझं? मी काहीतरी बोलतेय ना तुझ्याशी. जेवण झाल्यावर मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. तरसू, झालं की खोलीत ये माझ्या. म्हणजे आमच्या खोलीत?
पायलट स्क्रूडीला झालाय का तुझा? चोरून प्रेम हे असं आपोआप होतंय ग. झाली तुझी कामं? ते सोड, मला पहिले सांग ह्यो काय सुरू आहे खुळेपणा? खोळेपणा नाही, चोरून प्रेम म्हणतात त्याला. हा पण सगळ्यांना देखत काय खुळागत? सुमे, आपण दोघं असताना चोरून प्रेम करायची काहीच गरज नाहीये. लोक असतील तेव्हा चोरून प्रेम करायचं असतं, समजलं? तुझ्या डोसक्याचा स्क्रू झालाय ढिला. मग कर ना फिट. करू हो? करू बाबा आव मी हाय वर, तुमचं झालं की वर या. नरसू, ताई छडी समोर आहे, पण आता काय चुकलं माझं? जाहिरात दे नरसू. हा हा हा, वाचलो. समर, तुला एका चांगल्या असिस्टंटची गरज आहे, जे तुझं वेळापत्रक, तुझ्या अपॉइंटमेंट, तुझी भाषणं या गोष्टी मॅनेज करण्यासाठी आपल्याला एका हुशार माणसाची गरज आहे. ताई अगं त्यासाठी बाहेरच्या माणसाला कशाला पैसे द्यायचे? मी आहे ना. नरसू, मी हुशार माणूस म्हटलं. हा हा ताई, तर आपल्याला तुझ्यासाठी एका हुशार आणि अनुभवी माणसाची गरज आहे, अशी जाहिरात मी पेपरला दिली. उद्या छापून येईल ती, बघ जरा. नरसू, उद्याची तयारी? सगळी तयारी झाली आहे ताई. समर, मला तुला मुख्यमंत्री झालेलं बघायचं लवकरात लवकर. तर त्यासाठी तुला भरपूर कष्ट घ्यावे लागतील, वेळ द्यावा लागेल. सध्या तरी आपल्यासाठी तुझा वेळ हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो तुला असा वाया घालून नाही चालणार. मेहनतही घ्यावी लागेल. समर, काय म्हणते मी? चोरून चोरून? चोरून कामचुकारपणा करणार नाही, मेहनत करीन असं म्हणायचं होतं मला. बरं अरे मग नीट सांग ना, वाईवरनं सातारा कशाला? सो मेहनतही करावी लागेल. गोष्टी थोड्या अवघड आहे, पण ते आपल्याला कराव्याच लागतील. आधी आमदारकी, नंतर गटनेता, पक्षनेता व्हावं लागेल. आणि यासाठी आपल्याला आमदारांचं पुरेसं संख्याबळ आवश्यक आहे. त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील. अत्यंत हुशारीनं राजकारण करावं लागेल. सो हे सगळं कसं होईल याचा विचार केलायस का कधी? आपोआप आपोआप? आपोआप होणार नाही ना. पण तू भरपूर कष्ट करायला पाहिजे. इतरांना समजावावं लागेल, मग आणखी शब्द टाकावा लागेल. तेव्हा कुठे गोष्टी मनासारख्या होतील आणि लोकांना असं वाटेल की हे सगळं आपोआपच झालंय. परत वाईवरनं सातारा ना? तिकडे काय समोर? वाईवरून सातारा करत नाही मी. तू मुख्यमंत्री होणार या दिवसाची मी वाट बघतीये समर. आपला त्या पुरस्कारा शेजारी तुझा शपथविधी घेतानाचा फोटो मला बघायचा. आणि यासाठी पुन्हा एकदा मला शब्द दे. आजपासून राजकारण सोडून
दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा तू विचार करणार नाहीस. मम्मा विश्वास ठेव, मी तुझ्या सांगण्यावरून माझं पूर्ण लक्ष राजकारणावरच ठेवेन.